रामराम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ज्वारी ज्यावेळेस पोटऱ्यात राहते किंवा फुलोऱ्या अवस्थेमध्ये राहते त्यावेळेस आपल्याला ज्वारी पिकावर कोणती फवारणी करायची आहे। ज्यावेळेस आपण कीटकनाशकची फवारणी जर करत असेल तर त्याच्यासोबत आपण कोणतं विद्राव्य खत वापरलं पाहिजे की जेणेकरून आपल्या ज्वारीचं उत्पन्न वाढेल। तर मित्रांनो, आपल्याला घ्यायचं आहे 05234 मित्रांनो। याच्यामध्ये स्फुरत आणि पोटॅश असते आणि या दोन्ही घटकाची या काळामध्ये आवश्यकता असते आपल्या पिकाला। म्हणून मित्रांनो, त्याचा जर आपण कीटकनाशकच्या स्प्रेसोबत स्प्रे केला तर आपल्याला 100% उत्पन्नामध्ये वाढ मिळेल मित्रांनो। ज्यावेळेस आपली ज्वारी पोटऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत सुद्धा आपण याचा वापर करू शकतो आणि फुलोऱ्या अवस्थेत सुद्धा वापर करू शकतो मित्रांनो। 55 ते 60 दिवसाच्या पुढे आपण हे फवारणी करू शकतो, कारण ज्वारीचे वाण वेगवेगळे असतात। कोणती लवकर पोटऱ्यात येते, कोणती उशिरा पोटऱ्यात येते मित्रांनो, हे त्याच्यावर सुद्धा निर्भय असते। जय पिंपरखेडे युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं धन्यवाद। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल। लाईक सबस्क्राईब, भेटूया पुन्हा बरं आहे।